This show is co-powered by Home Decor, Krishna Jewelers आणि ध्वजा. आज आपल्या सोबत आहेत संतोष सुळेकर, ज्यांनी छावा फिल्म मध्ये काम केलेलं आहे आणि त्याचा लवकरच फिल्म रिलीज होणार आहे 14 फेब्रुवारीला, ज्यात त्यांनी राया मालगेंचा रोल केलेला आहे. हॅलो, हाय हाय, कसे आहात तुम्ही? मी मस्त, एकदम छान, थँक्यू. ओके, मला तुम्हाला पहिला प्रश्न विचारायचा होता की छावा बद्दल जाणून घ्यायच्या अगोदर मला तुमचं पर्सनल स्ट्रगल जाणून घ्यायचं आहे. काय का मिडल क्लास फॅमिलीतल्या एका मुलाला अभिनेता व्हायचं म्हटल्यानंतर जे कष्ट करावे लागतात ते माझ्या वाट्याला आले आणि इट्स नॉट अ बिग डील, ते करावेच लागणार मला, कारण माझ्या फॅमिलीतलं कोणी बिलॉंग करत नाही या फील्डशी आणि आमच्या फॅमिलीतनं मी एकटाच आहे या क्षेत्रात येणारा, त्यामुळे अर्थात तो स्ट्रगल आलाच. आणि स्ट्रगल काय प्रत्येक क्षेत्रात आहे, या क्षेत्रातला जास्त ग्लोरीफाय होतो कारण एक क्षेत्र तेवढं ग्लोरीफाय असते. सो जर मी असतो कुठल्या मोठ्या बापाचा मुलगा किंवा मोठ्या डिरेक्टर प्रोड्युसर तर मला तो कधी स्ट्रगल करावा लागला नसता. सो करावा लागला स्ट्रगल आणि तो करत राहील जोपर्यंत सक्सेस मिळत नाही. आणि सक्सेस मिळाल्यानंतर जास्त स्ट्रगल लागतो, तो महत्वाचा आहे. ते आहे. आतापर्यंत जेवढे तुम्ही रोल केले तर त्यातला सगळ्यात जास्त तुमचा फेवरेट रोल कुठला होता? नाही नाही, आता जे जे रोल केलेत ते सगळे माझे फेवरेट आहेत. कारण सिनेमा करायच्या अगोदर तो त्याची कथा, त्याचं ते कॅरेक्टर किंवा ते जी भूमिका आहे ती एक कलाकार म्हणून मला पाहिजे, एक माणूस म्हणून मला आवडावी. आणि एखादी कथा किंवा एखादं भूमिका जेव्हा ती मला आवडते तेव्हा मी ती मनापासून करू शकतो आणि म्हणूनच ती लोकांपर्यंत पोहोचते आणि लोकांना आवडते. त्यामुळे मी आतापर्यंत केलेली सगळ्या भूमिका माझ्या आवडत्याच. पण त्यातूनही तुम्हाला विचारशील तर मला झेंडा मधला संध्या आणि मोर्या मधला मन्या जास्त आवडतो आणि मग एकतारा मधला माऊ. जे स्ट्रगल झाला आहे युट्यूब वरती जाम फेमस आहे आणि लोकांना प्रचंड आवडत आहे आणि लोक त्याच्याबद्दल कौतुक सुद्धा करतात. सो ह्याची आयडिया कुठून आली तुम्हाला? ही रोजमर्राच्या जिंदगीमधून आपण जसं तू तुझ्या टीम बरोबर किंवा मित्रमैत्रिणींबरोबर जसं राहत असशील, तुम्ही जसं आपण मित्रांमध्ये राहतो, ज्या लँग्वेज मध्ये आपण एकमेकाशी कम्युनिकेट करतो, तसं आहे ती रोजमर्राच्या नेहमीच्या आयुष्यातली लँग्वेज आहे जी ऑफ स्क्रीनची असते. आणि खरं तर आता बऱ्याच लोकांनी जरा गदारोळ माचवलाय, कारण काय होतं ना, कधी कधी सुक्याबरोबर ओलं पण जळतं. बरोबर आहे. तर त्यामुळे आता पुन्हा एकदा सांगायचं वाटतं की आमचा स्ट्रगलर्स आला हा शो कुठल्याही रिलिजनला, कुठल्याही रिलिजियस व्यक्तीला किंवा कुठल्याही धर्माच्या व्यक्तीला, कुठल्याही धर्माला, कुठल्याही जाती जमातीला कुठेही दुखवणारा नाहीये. सगळ्यांचा रिस्पेक्ट आम्ही करतो. त्यात ज्या काही शिव्या आहेत या मैत्रीपूर्ण आहेत, त्यामागे कुठलंही वाईट इंटेन्शन नाही. बरोबर. ते आम्ही एक जसं मित्रांशी बोलतात किंवा आपण ग्रुपमध्ये बोलतो तसं येते. त्यात काही गोष्टी जागतिक होतो तो आम्ही टाळण्याचा प्रयत्न करतो आणि करत आलो आणि करत राहू. पण पुन्हा एकदा विनंती, बऱ्याच लोकांना ते आवडत नाही, ठीक आहे, म्हणजे आम्ही असं बोललो होतो की ज्यांना आवडत नाही त्यांनी बघू नका, ते आहेच. पण अर्थात काही लोकांना नाही पटत, तर त्यांना आवडत नसेल तर आय एम रिअली सॉरी, पण आम्ही प्रयत्न करू की तुम्हाला कसं आवडेल आणखी, आणि कदाचित आमचं इंटेन्शन तुमच्यापर्यंत चांगल्या रीतीने कसं पोहोचवता येईल याचा प्रयत्न. पण जिथपर्यंत मी ऑब्झर्व केलं ना त्याच्यात, की तुम्ही कॉमेडी तर केली आहे पण एक व्यवस्थित वेनी केलेली आहे. इट्स नॉट लाईक कोणाला हर्ट करून तुम्ही केली आहे. आम्ही एकमेकालाच हर्ट करत असतो. एक्झॅक्टली. तर तेच युट्यूबर्स एवढे आहेत त्यांच्यासाठी तुम्हाला काही म्हणायचं नाही? काही नाही, तेच मी आता सांगितलं ना की ती मित्रातलं आहे. आणि काय ते आहे ना की एक दोघं जेव्हा जवळचे मित्र भेटतात आणि जोपर्यंत समोरचा मित्र त्याला काही तशी हाक मारत नाही तोपर्यंत त्यालाही बरं वाटत नाही आणि स्वतःला जो बोलते त्यालाही बरं वाटत, तोपर्यंत मित्र भेटल्यासारखं वाटत. त्यामुळे जेवढा तुमचा मित्र तुमचा तोंडावर अपमान करतो ना, तो तुमचा खरा मित्र असतो. आणि मला वाटतं ही खऱ्या मैत्रीची आणि खऱ्या स्ट्रगलरची गोष्ट आहे. ऍज अ ऍक्टर, इन्फ्लुएन्सर किंवा क्रिएटर कुठल्या मूलभूत गोष्टी लक्षात ठेवायला हव्या? मला वाटतं मी स्वतःला अजिबात इन्फ्लुएन्सर समजत नाही, अजिबात नाही. मी एक साधा सिंपल कलाकार आहे, ऍक्टर आहे. माझी इच्छा आहे मला ऍक्टर व्हायचंय, मला एक चांगला कलाकार व्हायचंय आणि माझ्या भूमिकेतून समाजाला जर काही देता येत असेल तर मी देण्याचा प्रयत्न करेन. आणि त्यातनं माहित नाही, मी माझं काम करताना कदाचित बघणारे लोक त्याच्याकडून काही घेत असतील चांगलं तर ते घेत असतील, आणि जर वाईट काही असेल तर ते कसं का असं वागू नये किंवा काय चुकीचं आहे हे त्यांना जर कळत असेल
तर मला वाटतं मी त्यातून एक सोशल वर्क केल्यासारखंच काम करतोय. मी बरोबर. बऱ्याच वेळेला सांगतो की सर तुम्ही मला विचारतात की तुम्हाला काय फरक जाणवतो की तुम्ही सेलिब्रिटी, म्हटलं मला ना फारसा काही फरक जाणवत हा. मुळात. एकच गोष्ट आहे की आय एम सो ब्लेस्ड एक कलाकार म्हणून, आम्ही सगळे जे ऍक्टर सेलिब्रिटी ज्यांना आपण म्हणतो, Celebrate. हा. की आज एखादी गोष्ट मला जर मांडायची, मला ज्याची खंत वाटते, आणि आज मी एक सामान्य माणूस आहे, मी कुठे कोणी सेलिब्रिटी नाही किंवा माझं कुठे काही असं नावाचा असं एक वलय नाही आहे नाव. बरोबर. त्यामुळे जर मी उद्या युट्यूबवर किंवा एखाद्या चॅनलवर येऊन जर मी माझी खंत मांडली तर फार कोणी लक्ष देत नाही. पण जेव्हा एखादा सेलिब्रिटी किंवा एखादा लीडर किंवा नंतर कोणी एक असा Any particular- वलय असलेला हा. एखादा व्यक्ती तिकडे येऊन बोलतो ना, तेव्हा चार लोकांची नजर तिकडे फिरतात. त्यामुळे मला वाटतं ही जास्त जबाबदारी आम्हा कलाकारांवर आहे, बरोबर. आम्हा सेलिब्रिटीजवर आहे, सेलिब्रिटींवर आहे की आपण काय बोलतो, काय वागतो बरोबर. याची भ्रांत आपल्या असायला हवी. आपल्याचे सेन्सेस आपल्याला असायला हवेत, हो. कारण आपलं बोलणं खूप लोकांपर्यंत पोहोचणार आहे. हो. फक्त एवढंच की आम्ही हाडामासाचीच माणसं आहोत तुमच्यासाठी. चुका तुमच्या जशा होतात तशा आमच्याही होतात. कधीतरी काहीतरी बोलून जातो, पण मला वाटतं आपण जेव्हा बोलतो ना त्या मागचं इंटेन्शन जर समजून घेतलं हा. तर फार बरं होईल. कारण आजकाल असं जास्त वाढलंय, मी सगळ्यांना चुकीचं म्हणत नाही, पण काही लोकांचं असं वाढलंय की त्या कलाकारांचे गुण, त्यांची कला यापेक्षा त्यांच्या इतर गोष्टींकडे जास्त लक्ष दिलं जातं, हो. पर्सनल गोष्टी. Notice. Yes. तर आम्ही एक पर्सनल, आमचं पण एक लाईफ आहे, आम्हाला जगायचं आहे. जसं सोशल मीडियामुळे तुम्हाला जसं तुमचं पर्सनल लाईफ मांडता येतं तसं आम्हालाही मांडता येतं, आम्ही बरोबर. करतोय. त्यात काही होणं दुणं होत असेल ह्या सांभाळ कलाकार. हिंदी सिनेमा हा खूप मोठा कॅनव्हास आहे, तर म्हणजे तू तर खूप छान भूमिका केलेली आहेस, पण सीन कट होईल किंवा असं काही इनसिक्युरिटीज तुला काही वाटलंय का? इनसिक्युरिटी म्हणजे एवढ्या सगळ्या मोठ्या गदारोळात मी हा, केलेल्या हा, भूमिकेला हा. किती न्याय मिळेल येस. किंवा किती सीन राहतील Yes. किती. मला बाकीच्या सिनेमांचं नाही माहित, पण मला या सिनेमासाठी एकच सांगायचं आहे, मला या सिनेमाबद्दल इन्सिक्युरिटी नाहीच आहे. ओके. कारण हा मी मगाशी म्हणालो की हा सिनेमा माझा आहे, हा सिनेमा माझ्या मातीतला आहे, माझा आहे, माझ्या राजांचा आहे. आणि या सिनेमात काम करणं म्हणजे मला, मी तुला सांगू, मी जेव्हा छावा कादंबरी वाचली ना, तेव्हा मला असं खूप मनापासून वाटत होतं की या कादंबरीवर सिनेमा झाला पाहिजे, या कादंबरीवर असा छान सिनेमा झाला पाहिजे. आणि या सिनेमातनं मला काही रोल असेल तरी, काही एक साधा मावळा केवळ राजांसमोर आला, झुकला आणि मुजरा करून निघून गेला, एवढं जरी असेल ना तरी चालेल. म्हणजे तुला सांगू, एक म्हणजे आज हा सिनेमा आहे ना, मला असं वाटतं की हा सिनेमा नाही, माझ्या राजांसाठी बांधलेलं एक देऊळ आहे. आणि देवळाची एक छोटीशी वीट, ती भले त्या विठ्ठलाच्या पायाखालची नसेल, पण त्याच्या देवळातल्या कुठल्या तरी एका कोपऱ्यातल्या, भिंतीतल्या कुठल्या तरी कोपऱ्यातली वीट का असेल, मी त्या देवळातली एक वीट झाली असं मला फिलिंग आहे. त्यामुळे या सिनेमात माझा रोल मी किती केला, तो किती राहिला, तो किती लोकांसमोर आला, किंवा मी असंच दिसून गेलो किंवा मी भरपूर दिसलो, याच्याशी माझं काही घेणं देणं नाहीये. मी हा सिनेमा केलाय, तो हा सिनेमा येतोय, हा माझा सिनेमा आहे, हे माझ्या राजांचं देऊळ आहे, त्या देवळात लोक दर्शनाला येणार, याचं समाधान. येस, आपण छावाविषयी बोलूया आता. 14 फेब्रुवारीला रिलीज होतोय, सो हाऊ यू आर फीलिंग अबाउट इट? अर्थात मी खूप आनंदी आहे. म्हणजे एकतर हा सिनेमा रिलीज होतोय त्याचा आनंद आहेच, पण त्याही पेक्षा जास्त मला माझ्या छत्रपती संभाजी महाराजांवरचा सिनेमा रिलीज होतोय आणि तो आज वर्ल्ड वाईड रिलीज होतोय, प्रदर्शित होतोय, याचा इतका आनंद आहे. कारण माझ्या छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास, त्यांचं शौर्य, त्यांचा त्याग, त्यांचं बलिदान, त्यांचं सगळं, त्यांचं बुद्धिचातुर्य, आज सगळंच आज जगासमोर येणार आहे. आणि आज जगाला, मला खूप खात्री आहे की आज युथ खूप एक्सायटेड आहे छावा बघण्यासाठी. 14 फेब्रुवारीला देतो, 14 फेब्रुवारी आतापर्यंत व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा होतही राहील, पण आता तो जास्त करून छावा दिवस म्हणून साजरा करतील आणि तो व्हावा. यापुढे 14 फेब्रुवारी हा छावा दिवस म्हणून जास्त गणला जावा, निदान महाराष्ट्रात. आणि सो आय एम एक्सायटेड. आणि कधी एकदा सिनेमा बघतोय, मी जाणार आहे ठाण्यामधल्या एका थिएटरमध्ये माझ्या फॅमिलीला घेऊन, आणि मला खूप खात्री आणि मला खूप आनंद होणार आहे जेव्हा थिएटर खूप भरलेलं असेल आणि छावा बघत असेल. डेफिनेटली भरलेलं असेल. ट्रेलर इतकं तगडं आहे, म्हणजे ते कितीतरी वेळा बघितलं तरी असं मन भरत नाही, पुन्हा पुन्हा बघावं. पुन्हा एकदा मी सांगेन ना की मनापासून खूप कष्टाने केलेली कुठली क्रिएटिव्ह काही असो, कुठलंही काम असो, त्याला योग्य फळ मिळतं आणि योग्य दाम, योग्य फळ आणि योग्य न्याय मिळतोच. त्याचं उदाहरण म्हणजे आमचा छावा. सर,
विकी कौशल, लक्ष्मण उतेकर सर, नंतर रश्मिका मंदाना यांच्यासोबत काम करताना तुमचा एक्सपिरियन्स कसा होता छावामधला? अर्थात चांगला होता. एकतर लक्ष्मण सर चे मी आधी मराठी सिनेमे म्हणून पाहिलेत. हा. टपाल, लालबागची टपाल. राणी. त्यानंतर त्यांनी मी केला होता. ते एक उत्तम डीओपी आहेत. डीओपी म्हणून सुद्धा मी त्यांचे सिनेमे पाहिले. ऍज अ डीओपी तरी काम केलेले. त्यानंतर आता त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मला मिळाली आणि त्याबरोबर विकी कौशल माझा खूप आवडता अभिनेता आहे. हो. अर्थात अनेक आहेत, मराठीतले पण खूप आहेत. आता बरेच वेळा मराठीतला आवडत नाही का, त्यामुळे मला आजकाल मेन्शन करावं लागतं. काही नाही, पण आता मी काम त्याच्यासोबत केलंय किंवा त्यांनी माझ्यासोबत हा केलंय. हा. असं म्हणून आम्ही एकमेकांसोबत काम केलंय. त्यामुळे मला तो अभिनेता म्हणून मसांमध्ये आवडतच होता. म्हणजे तिथूनच तो आवडायला लागला की यार हे बंदा कमाल ऍक्टर आहे. कमाल आहे. आणि त्याच्यानंतर मी त्याचं ओरी पाहिलं, हा. उधम सिंग पाहिला किंवा आत्ताच सॅम बहादूर हा. पाहिला. त्याच्यानंतर इव्हन डंकी मध्ये पण छोटस काम होतं पण सुंदर इम्पॅक्ट देऊन गेला तो. किंवा आता संजू मधलं का. सो आता मी काम करताना आमची खूप चांगली जवळीक झाली, मैत्री झाली. असं गप्पा मारता मारता मी त्याला बोललो होतो, सर आप यू आर नॉट ओनली सुपरस्टार, यू आर सुपर ऍक्टर स्टार. कारण फार सुपरस्टार आहेत, स्टार खूप आहेत, पण असे सुपर ऍक्टर स्टार फार कमी आहेत. ही इज वन ऑफ देम. Yes. कारण तो इतकं छान सुंदर डेडिकेटली त्याचं काम करतो ना, इतकं डिवोटेडली काम करतो. हे मी स्वतः याची देही याची डोळा पाहिलाय. हो. आज त्याचं डेडिकेशन, त्यांनी केलेले कष्ट, रात्री आम्ही सगळ्यांनी एकत्र जे ट्रेनिंग घेतलं त्यात नंतर आज एवढा बिझी किंवा एवढा तो सिनेमे करतोय. आज त्यांनी जवळजवळ 7 ते 8 महिने पूर्णपणे म्हणजे त्यातले 3-4 महिने ट्रेनिंगसाठी, 5-6 महिने शूटिंगसाठी. Yes. आज एवढं डेडिकेशन देणं, एवढा वेळ देणं, याकरता सुद्धा एक करेज लागतं किंवा रात्र तेवढा एक पेशन्स लागतं. आणि हे त्याच्यासोबत आमच्याकडे पण आहेत, कारण आम्हाला पण एक्साइटमेंट, आम्ही सगळे कलाकार. विकी सहत म्हणजे विकी सकट म्हणून आम्ही सगळे एकत्र कलाकार, सगळीच टीम, नॉट ओनली ऍक्टर्स, एव्हरी वन ऑफ छावा मॅडॉक फिल्म्स. प्रत्येकाचे ते पेशन्स आहेत, त्या पेशन्स हे फळ आहे सगळ्यांना मिळालंय. Actually. आणि रश्मिका तर ऑब्व्हियसली शी इज अ ब्लॉकबस्टर क्वीन. आणि येसुबाई महाराणी येसुबाई बाईंच्या भूमिकेत तिने चित्रपटात काम केलंय. सुंदर दिसलीये, मराठमोळी दिसतेय, तिच्या डोळ्यातला इनोसन्स खूप छान वर्क करतोय. ती काय म्हणू, त्यांची केमिस्ट्री फार छान आहे विकीची आणि तिची. म्हणजे एक अनेक ठिकाणी तू बघ त्याच्यात रश्मिका बरोबर काही छान प्रेमाचे पण सीन आहेत तिच्याकडे बघताना वगैरे, येसुबाईंकडे महाराज बघतात. पण विकीनी ना त्याच्या सगळ्या बॉडी जेस्चर मधला योद्धा कुठे हरवला नाही. हो. छत्रपती संभाजी महाराज एक महान योद्धा, एक रयतेचा राजा, एक जबाबदार राजा, गोरगरिबांचा राजा, त्याचा आब, त्याचं जे बॉडी जेस्चर ते कुठेही सोडलं नाहीये. भले ते रोमॅन्टिक असेल, रोमॅन्टिक सीन असेल, पण तो आब सोडला, तो मराठमोळा राजाचा आब सोडलेला नाही. तोच महाराणी येसुबाईंनी सोडलेला नाहीये. जेव्हा लढाईत तिथे जेव्हा ट्रॅप होतात, जेव्हा त्यांच्याकडे बातमी येते, तेव्हा जी घालमेल आहे की केवळ माझा पती आज संकटात आहे, नाही तर आज या रयतेचा, गोरगरिबांचा राजा संकटात आहे. आज स्वराज्य, हिंदवी स्वराज्याचा राजा, दैवत आज संकटात आहे. आज त्या दैवताला वाचवण्याकरता देवाकडे प्रार्थना करणारी महाराणी येसुबाई तुम्हाला दिसते. सो खूप छान रचला आहे सिनेमा, खूप छान केलाय लक्ष्मण सरांनी. अर्थात 3-3.5-4 वर्ष काम केलंय या कादंबरीवर, या कथेवर. याचं सगळे रिझल्ट तुम्हाला सिनेमात दिसत. मग कादंबरीवरती मध्ये जसं आहे, कादंबरीमध्ये जसं आहे तसं आहे फिल्ममध्ये. कादंबरी 18 प्रकरणाची आहे, ती खूप मोठी आहे. 2.5 तासाच्या सिनेमाच्या या भागात म्हणजे एवढ्या वेळेत पूर्ण कादंबरी दाखवू शकत नाही. पण जेवढा इतिहास महत्वाचा की महत्वाचे जे Highlights. गोष्टी आहेत, हायलाइट्स, महत्वाच्या गोष्टी, त्या घेऊन सिनेमात मांडण्याचा प्रयत्न केला. रायाजी मालगेंची भूमिका तुम्ही साकारली आहे, तर तुम्हाला ड्युरिंग शूटिंग कसं फील झालं? मी आधी रायाजी मालगे भूमिका म्हणजे रायाजी मालगे कोण होते आणि ती भूमिका माझ्याकडे कशी आली याबद्दल मी थोडक्यात सांगतो. रायाजी मालगे म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचे दूध भाऊ. म्हणजे छत्रपती संभाजी महाराज जन्माला आले, सईबाई बाळंत झाल्या तेव्हा त्यांना बाळंत रोग लागला आणि त्यामुळे ते बाळाला, युवराजांना दूध पाजू शकत. तेव्हा जिजाऊमातांनी फरमान काढलं रायगडावर की त्यावेळेला त्याच दिवशी त्याच वेळेला आणखीन कुणी इथे जन्माला आली आहे का बाई, म्हणजे बाळंत झाली आहे का बाई, कुणी मूल जन्माला आलं. तर त्या धाराऊ नावाची कुणमीण होती, जिला रायाजी हा तिचा मुलगा, तेव्हा त्याचाही जन्म झाला होता. आणि तेव्हा धाराऊचं दूध युवराजांना पाजावं
अशी विनंती जिजाऊ मातांनी धाराऊला केली. आणि धाराऊ म्हणाल्या की जर माझं दूध युवराजांना मला पाजण्याचं भाग्य मला मिळते यापेक्षा मोठं माझ्यासाठी काय. बरोबर. त्यावेळेला एकाच मांडीवर घेऊन इथे युवराज छत्रपती संभाजी महाराज आणि रायाजी मालगेंना एकत्र दूध पाजणारी धाराऊ, ती दूध आई आणि हा दूध भाऊ, दोघेही लहानाचे मोठे एकत्र झाले एकच प्रशिक्षण घेऊन. आणि रायाजी मालगेंसाठी म्हटलं जातं रायाजी मालगे हा छत्रपती संभाजी महाराज यांच्या ब्रिगेड मधला किंवा त्यांच्या अष्टकातला सर्वात राक्षसी योद्धा होता. हो. आणि कम्प्लीट त्यांचा भक्त, बरोबर. म्हणजे फक्त राजे म्हणतील ती पूर्व दिशा, कम्प्लीट डिवोटी. सो ही भूमिका माझ्याकडे आली, ती सुद्धा मी आधी या सिनेमासाठी गणोजी शिर्केसाठी ऑडिशन दिलं. हा. मला भेटायला बोलवलं लक्ष्मण सरांनी आणि मला भेटले. त्यांनी माझं काम पाहिलं होतं, सिनेमे झेंडा मोरया, हा. भोसले पण पाहिली होती हिंदी. तर त्यांनी अप्रिशिएट केलं ते काम आणि मला ते म्हणाले की संध्या मला ना मी बघितलं तुझं ऑडिशन खूप छान झालं, पण मला ना तू गणोजीसाठी नको, तू रायाजी करशील का. आणि मन में पहिला लड्डू फुटा टाईप. कारण मी कादंबरी वाचली आहे आणि हा. कादंबरी वाचल्यामुळे रायाजी मालगे काय आहे त्या कथेत, त्याचं काय महत्व आहे. आणि भले गणोजी शिर्के सुद्धा मी एक कलाकार पण मी ना थोडासा अर्ध्यामानाने केलं असतं, कारण ना मला गणोजी शिर्के ज्याच्यामुळे माझ्या राजे ट्रॅप झाले, ज्यांनी फितुरी केली का क्षुल्लक वतनदारीसाठी, आणि आज माझं दैवत ज्याच्यामुळे हरपलं किंवा ज्याचं बलिदान झालं द्यावं लागलं राजांना, ज्या व्यक्तीमुळे, ती भूमिका मला करायची नव्हती. पण तरी सुद्धा एक इच्छा होती यार कुठेतरी या सिनेमाचा मला एक भाग व्हायचा, पण असं नव्हतं. शेवटी ते कदाचित देवानी, माझ्या दैवानी, आपल्या दैवानी, राजांनी ते ऐकलं. आणि मी म्हणतो ना की कधी कधी ना आपण भूमिका निवडत नाही किंवा कुठला दिग्दर्शक अशा सिनेमांसाठी कुठला दिग्दर्शक किंवा कुठली माणूस आपल्याला निवडत नाही, तर ती कथा, ती जी मूळ रायाजी मालगे होते ना त्यांनी मला निवडलंय या भूमिकेसाठी, असं मी समजतो. आणि सरांनी मला रायाजी मालगे दिला आणि मी तो रायाजी मालगे प्रयत्न केलाय माझ्या परीने करण्याचा. आता 14 तारखेला रिझल्ट लागतोय आणि मला खात्री आहे राजांचा आशीर्वाद आहेच. पण रक्त सळसळलं असेल ना जेव्हा ते शॉर्ट्स किंवा सीन्स होत होते. सळसळले म्हणजे मी गेल्या वेळेला राजश्रीमध्ये सांगितलं, आजही तो सांगताना मला आजही खूप टच होतं ते. मी नाही म्हणजे बोलताना की म्हणजे जेव्हा ते ट्रॅप झाले तेव्हा एक 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 सगळे त्यांचं अष्टक जे होतं, पहिले हंबीरराव सगळे गेले. आणि जेव्हा रायाजी मालगे शेवटाला, जोपर्यंत रायाजी मालगे होते लढत महाराजांसोबत, त्यांनी राजांच्या आसपास कोणाला भटकू दिलं नाही त्या अख्ख्या लढाई. पण जेव्हा ते गेले, ते जात असताना प्राण सोडताना जेव्हा त्यांनी एक आरोळी दिली आहे राजांना, तेव्हा तो जो फील होता ना त्यांचा हाक मारताना की राज जो होता, की तेव्हा जे फील होतं की आता राजे एकटेच आहे, आता कोणीच नाही राहिलं, आता कसं होणार, मी होतो तर राजे होते. जे वाटतं ना की आता कोण सांभाळणार, म्हणजे आईला जसं वाटेल जातात की माझ्या लेकराला सांभाळणार. सो तो फील मला आला त्या सीनच्या वेळेला. आणि मी असा होतो, सरांनी मला काय झालं, काय नाही सर, तो फील आहे. आणि एक मराठी माणूस आहे या महाराष्ट्रात, या मातीत जन्मला, त्यामुळे ते टच होणं फार गरजेचं आहे. आणि ते होणारच, गरजेचं म्हणण्यापेक्षा ते होणारच, की माझा राजा आता एकटा आहे, आता कसं. सो तो फील येणं, तो सिनेमा बघताना 100% मला खात्री आहे की पुन्हा ढसाढसा रडणं होणार आहे. कारण कादंबरी वाचल्यानंतर तेवढाच इमोशनल झालं की ते कुणी आज तुम्ही जर कादंबरी वाचली नसेल तर तुम्ही वाचा, आणि ज्यांनी वाचली त्यांनी सांगावं की तुम्ही लहान मुलासारखे रडले नाहीत ढसाढसा. आणि तेव्हा तुम्हाला खूप प्रकर्षाने जाणीव होईल की आपण कुठल्या मातीत जन्माला आलोय आणि आज आपण जे जीवन जगतोय त्याचं कर्ज कोणी फेडलंय आणि कुणामुळे आज आपण इथे आहोत, त्याची जाणीव आपल्याला असायला, त्याकरता हा सिनेमा आहे. सो 14 फेब्रुवारीला रिलीज होतं फिल्म, तर तुम्हाला काही सांगायचं म्हणजे कोणी आता आपलं नाही, काही गरज नाही सांगायची मला वाटत. कारण माझ्या महाराष्ट्रातल्या मातीतल्या मराठी माणसांना तरी गरज वाटत नाही. आणि जे महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलेत आणि आता कुठेतरी बाहेर जाऊन लागतात त्यांनाही सांगायची गरज वाटत नाही. आणि मला नाही वाटत कुठल्याच व्यक्तीला जे भारत देशात राहतात त्यांना कुणाला सांगायची गरज आहे की छत्रपती संभाजी महाराज यांचा छावा सिनेमा बघा म्हणून. तो सिनेमा, त्यांची आस्था, त्यांची श्रद्धा, त्यांची निष्ठा, त्यांची आपुलकी, त्यांचं प्रेम, ती जाणीव त्यांना चित्रपट बघायला नक्कीच खेचून आणलं. बरोबर. आणि मराठी मातेचं प्रेम. येस.
थँक्यू सो मच. थँक्यू इट वॉज लवली इंटरव्ह्यू थँक्यू आणि खूप मजा आली तुमच्याशी गप्पा मारायला. थँक्यू. नमस्कार, मी संतोष सुवेद. युट्यूब या चॅनलवर एक सुंदर असा एक शो सुरू झालाय, देसी छोरी. छान देसी गप्पा ऐकण्यासाठी या देसी छोरी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल बटन पण दाबा. ऑल द बेस्ट, देसी छोरी.